अक्षय शिंदेचा मृत्यू झाला एन्काउंटर की मर्डर काय आहे नेमकं? तू जरा चेक केलं पाहिजे. अक्षय शिंदेच्या प्रकरणावर जर भाष्य करायचं असेल तर ते भाष्य करताना हैदराबादचं प्रकरण आठवलं पाहिजे. हैदराबादच्या बलात्कार प्रकरणातही 4 आरोपींचं अशाच पद्धतीने एन्काउंटर झालं होतं. या एन्काउंटर नंतर ही केस कायमची क्लोज झाली. या प्रकरणात हैदराबादच्या प्रकरणात खरेच ते आरोपी होते की अजून दुसरे कोणी होते? काय नेमकं कारण होतं? सगळ्याच गोष्टी जिथल्या तिथे बंद झाल्या. याचा काहीच मागमूस पुढे लागला नाही. अगदी त्याच धर्तीवर आत्ता पुन्हा तशीच स्क्रिप्ट इकडे रंगवली जाते आणि स्वसंरक्षणाचा बनाव असं सांगत इथे सुद्धा अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेलाय. मुळात अक्षय शिंदेचा आवाज बंद करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. अक्षय शिंदे खरंच हिंस्त्र होता का? अक्षय शिंदे जर हिंस्त्र होता तर मग त्याला ट्रान्झिट करताना योग्य ती काळजी का घेतली नाही, योग्य ती कारवाई का केली नाही? पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून कमालीची संशयास्पद आहे. यात पहिल्या दिवसापासून तपास अजिबात योग्य त्या दिशेने गेलेला नाही. अशा प्रकरणात बऱ्याचदा असं होतं की बलात्काराच्या बद्दल लोकांच्या मनात एक अत्यंत तिरस्काराची भावना असते. त्यामुळे त्या तिरस्काराच्या भावनेचा फायदा त्याच्या आडून राजकारण करणारे लोक घेतात. मात्र आपल्याकडे कायदा नावाची एक एक प्रक्रिया आहे. ती कायद्याची सगळी प्रक्रिया बायपास करून त्याला एन्काउंटर करणं म्हणजे एका अर्थाने या प्रकरणावर पडदा टाकणं आहे. कारण पोलिसांची भूमिका जितकी संशयास्पद आहे तितकंच हेही उल्लेखनीय आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये या शाळेशी बदलापूरच्या शाळेशी संबंधित आपटे अजूनही फरार आहे. हो, आपटेला हो, अटकच झाली नाही. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले नाही. हो. आवश्यक असणाऱ्या लोकांवरती एफ-आय-आर झाल्या नाही. एक वामन म्हात्रे त्याच्यावरची एफ-आय-आर करायला 7 तास लागले पण जामीन त्याचा 3 तासाच्या आत झाला. काय म्हणजे कुठल्या प्रकारे? मी कधीही कुठल्याही आरोपीला थेट फाशी द्या अशी भाषा कधी करत नाही. हं. माझ्यासाठी कायद्याची प्रोसेस फार महत्वाची आहे. निसर्गाचा न्याय वगैरे असं जर म्हणायचं असेल तर मग एका माणसानं पक्ष चोरल्यावर निसर्गाचा न्याय म्हणून लगेच त्याला तिथेच पळून दिलं पाहिजे ना. त्यासाठी कायद्याची प्रोसेस कशाला फॉलो करायची? कायद्याची प्रोसेस फॉलो करणं फार गरजेचं असतं. ती प्रोसेस फॉलो झाली पाहिजे. मी हैदराबाद बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरचा एन्काउंटर प्रकरणाचा आपल्याला दाखला देतेय. हो. माझे अनेक प्रश्न आहेत. जर अक्षय शिंदेने फायर राऊंड केले होते, 2 राऊंड फायर केलेले आहेत आणि तो इतका हिंस्त्र होता तर त्याला ट्रान्झिट करताना योग्य ती काळजी का घेतली नाही? हं. आणि साक्षीदार कोण? हं. साक्षीदार कोण? तर तेच पोलीस. त्या पोलिसांच्या साक्षीवर विश्वास कोणी ठेवायचा? ही स्क्रिप्ट म्हणजे जी हैदराबाद मधली स्क्रिप्ट होती तीच स्क्रिप्ट जर पुन्हा वाचली जात असेल आणि त्याला निसर्गाचा न्याय वगैरे म्हटलं जात असेल तर हे चूक आहे. राहिला त्याला फाशी तात्काळ द्या. कुठल्याच आरोपीला तात्काळ आपण फाशी देत नाही. आपण कसाबला पण तात्काळ फाशी दिली नाही. आपण कसाबवर सुद्धा खटला चालवला होता. हे नीट समजून घ्या आपण. ही कायद्याची प्रक्रिया असते. आणि महत्वाची बाब अशी की या सगळ्या प्रकरणात आपटेचा काय संबंध? म्हणजे आपटेची शाळा आहे का आपटेला अजून अटक केली नाही? पहिल्या दिवसापासून त्याच्यामध्ये पोलिसांचीच भूमिका ही कायम संशयास्पद राहिलेली आहे. पोलिसांनी तपासच अजिबात नीट केला नाही. सगळे सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. त्यामुळे पोलिसांना लगेचच क्लीन चिट देण्याचं काही कारण नाहीये. या सगळ्या घटनेमध्ये जे पोलीस होते ते पोलीस तात्काळ सस्पेंड झाले पाहिजेत आणि सस्पेंड करून या प्रकरणाची सीबीआय इन्क्वायरी सुद्धा झाली पाहिजे. सुषमाताई, या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा आरोपीला नेत असताना अत्यंत खबरदारी घ्यायची असते. वरिष्ठ अधिकारी त्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेच्या बंदोबस्तामध्ये असतात. ते कुठेतरी टाळलं गेलंय का? त्याच्यामध्ये चूक झाली आहे? या प्रकरणामध्ये ठरवून असे खूप लो फॉल्स ठेवले गेलेत असं चित्र दिसतंय. हे प्रकरण जाणीवपूर्वक कुणाला तरी बंद करायचं होतं. अक्षय शिंदेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न कोणाचा होता? अक्षय शिंदेचा आवाज बंद केल्याने या प्रकरणातले कोणते धागेदोरे बाहेर येता राहिले? कुणाला वाचवायचा प्रयत्न केला गेला? कारण काय होतं आता जसं मस्के म्हणाले ना की तो काही कोणी काही सोज्वळ नव्हता. तो नव्हताच सोज्वळ. तो बलात्कारीच होता लक्षात घ्या. पण होतं काय की बऱ्याचदा बलात्कारी किंवा अशा एखाद्या खुनी माणसाबद्दल लोकांच्या मनातली एक तिरस्काराची भावना असते. पण त्या तिरस्काराच्या भावनेचा गैरफायदा घेत जर कोणी त्याला जर अशा पद्धतीने त्याचा काटा काढत असेल तर ते सुद्धा कायद्यामध्ये बसत नाही. आपल्याकडे गुन्हेगाराला सुद्धा बाजू मांडण्याची संधी दिली जाते. सुषमा अंधारेचं स्टेटमेंट गेल्या 20 वर्षात असं एकदाही येणार नाही की एखाद्याला जागच्या जागी फाशी द्या. मला कायदा कळतो, मला कायद्याची प्रोसेस कळते. त्यामुळे असली बालिश वक्तव्य मी कधी करत नाही. सुषमाताई, या संपूर्ण प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय?
या सगळ्या प्रकरणामध्ये ट्रान्झिटच्या वेळेला त्यांना त्या आरोपीला नेत असताना जे कोणी पोलीस होते ड्युटीवर ते तात्काळ निलंबित झाले पाहिजेत. पहिली गोष्ट तर त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. ज्या कुठल्या पोलीस ऑफिसरने या सगळ्या ही जी ड्युटी लावली होती किंवा ही सगळी त्याची कारवाई त्याच्या निगराणीमध्ये होत होती त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. संबंधित असणाऱ्या प्रत्येकाची नार्को टेस्ट झाली पाहिजे. या प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे.